आज आपण बघणार आहोत बहुगुणी अशा शेवग्याच्या शेंगांची भाजी. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आरोग्यासाठी ह्या शेंगा खूप चांगल्या असतात. चला तर मग बघूया त्याची भाजी कशी बनवायची. ह्यासाठी छान लांब अशा शेवग्याच्या शेंगा आपण निवडून काढल्यात. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि साल वेगळी काढून घ्यायची. आधी साल काढून नंतर छोटे तुकडे केले तरी चालतील. अशा पद्धतीने आपण साल वेगळी केलेली आहे. आता ह्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, म्हणजे ह्याला काही धूळ असली तर निघून जाईल. धुतल्यानंतर एका पातेल्यामध्ये शेंगा काढून ह्याच्यामध्ये ह्या बुडतील इतपत पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं. आता ह्या शेंगा आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायच्या आहे. फार गाळ नाही शिजवायच्या आपल्याला, अगदी थोड्या दबतील इतपतच उकळायच्या आहेत. तर भाजी बनवण्यासाठी इथे एक मोठा कांदा आपण कापून घेतला आहे. थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि थोडेसे धने घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित आता भाजून घ्यायचं तव्यावरती. भाजत असताना कांद्यावरती थोडं तेल घालावं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. आपल्याला आवडत असलं तर आपण आणखी मसाले यात सुद्धा घालू शकतो. खडे मसाले सुद्धा वापरू शकतो, परंतु आपण नाही घालणार आहे, कारण शेंगांची जी ओरिजिनल चव आहे ती खूप छान लागते. म्हणून एक मोजकेच मसाले वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत. धनेही छान भाजून घ्यायचे. आता भाजलेलं सर्व साहित्य आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. ह्याचा गोळा वाटून घ्यायचा व्यवस्थित. ह्याच्यामध्ये एक मोठा टमाटर घालायचा, थोडेसे आलं आणि लसणाच्या कळ्या घालायच्या आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपला गोळा वाटून आता झालेला आहे. मस्त बारीक पेस्ट करायची याची. आता शेंगाही छान शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. शेंग दाबल्यानंतर अशी दबते आहे, म्हणजे छान शिजलेली आहे. ह्याला असंच झाकून ठेवायचं आणि फोडणी करून घेऊयात. सगळ्यात आधी जिरं, मोहरी आणि आपण तयार केलेला गोळा घालून घ्यायचा. गोळा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. मंद आचेवर भाजायचा, म्हणजे खाली चिकटत नाही. बेसिक मसाले घालायचे, जसं की हळद, लाल तिखट घालायचं, धन्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची थोडी, नंतर गरम मसाला घालायचा आणि व्यवस्थित सर्व मसाले ह्या गोळ्यामध्ये एकजीव करून भाजून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून हा गोळा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. याला बघू शकताय आपण, छान तेल सुटलं आहे. यात आपण ज्या शेंगा उकळल्या होत्या तेच पाणी घालून घेतलं आहे, त्यामुळे फार मीठ घालायची गरज नाही. आपण आधी पण शेंगा उकळताना पाणी घातलं होतं. भाजीला छान उकळी फुटली आहे, यावेळी शेंगा घालून घ्यायच्या. शेंगा उकळलेलं पाणी आपण सूप म्हणूनही वापरू शकतो, कारण ते खूप पौष्टिक असते. शेवटी कोथिंबीर घालून घ्यायचा. आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. आणि हो, आजची आपली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट करा की आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते.